तर नमस्कार मित्रांनो, कोकण हाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। कोकणात हापूस आंब्याक फळांचा राजा म्हणून ओळखलं जातं। तर त्याच हापूस आंब्यापासून आज मी तुमका एक नवीन रेसिपी दाखवतले। तर हीच रेसिपी बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला तुमका दाखवते आजची नवीन रेसिपी। तर हय मी चांगले पिकलेले हापूस आंबे घेतले, जेवढे तुमच्याकडे असतील तेवढे घ्यावा। मी 4 ते 5 आंबे घेतले। आता हे आंबे मी चांगले धुवून घेतले। आता हे आंबे कापून आपण याच्यातलो गर काढून घेऊया। हय बघा, मी सगळ्या आंब्याचं गर काढून घेतलाय। आता ह्यो गर आपण मिक्सराक लावून घेऊया। आता ह्यो आंब्याचं पल्प 2 ते 3 वेळा मिक्सरला फिरून घेऊया। पण लक्षात ठेवा, ह्या मिक्सरला लावताना ह्याच्यात अजिबात पाण्याचा वापर करायचो नाही। जर तुम्ही ह्याच्यात पाणी टाकलं तर आपली पावडर खराब होऊ शकता। जर तुम्ही अशी आंब्याची पावडर बनवून ठेवलात तर तुम्ही वर्षभर ह्या पावडरचे पदार्थ बनवून तुम्ही खाऊ शकतास। म्हणून ही अशी आंब्याची पावडर एकदा तरी नक्की करून बघा। तर हय बघा, आंब्याचं पल्प बारीक लावून घेतलंय। आता हे मी एका भांड्यात ओतून घेतय। आता हय बघा, सगळं रस मी मिक्सरला लावून घेतलंय। आता हे पल्प एका भांड्यात ओतून हे मोजून घ्यायचं। जेवढं पल्प असत त्याच्या दुप्पट साखर ओतून घ्यायची। लक्षात ठेवा, जेवढं पल्प असत त्याच्या दुप्पटच साखर टाकायची। जर तुमका साखर वापरूची नसत तर तुम्ही साखरेऐवजी गूळ किंवा खडी साखर पण तुम्ही वापरू शकतास। पण लक्षात ठेवा, जर तुमचा आंबो जरा आंबट असत तर तुम्ही आणखी जरा जास्त साखरेचा प्रमाण वाढवलात तरी चालत। पिवळो फूड कलर पण वापरू शकतास किंवा मँगो इमल्शन पण वापरू शकतास। मी फक्त ह्याच्यामध्ये साखरच टाकून घेतले। आणि आता ह्यो रस चांगलं मिक्स करून घ्यायचो। ह्याच्यातली साखर विरघळवायची नाही, फक्त आपण ह्या मिक्स करून घ्यायचा। आणि ह्या आता आपण एका ताटात घालून घेऊया। हे बघा, हे ताटात घालताना एकदम जाड पण घालायचं नाही। जेवढा पातळ घालशाल तेवढा ह्यो पल्प आपलं लवकर सुकतलो। तर हय बघा, मी सगळ्या ताटात ह्यो असं पल्प घालून घेते। हे बघा किती पातळ घातले तो बघा। जर तुम्ही जाड घातलात तर हे का सुकू खूप वेळ लागतलो। लक्षात ठेवा, ह्यो रस आपणाक शिजवायचो नाही। असं पल्प काढायचं आणि त्याच्यात साखर टाकायची आणि लगेच ताटात घालून घ्यायचा। हय बघा, मी सगळं पल्प सगळ्या ताटात असो घालून घेतलंय। आणि ही ताटा आपण उन्हात ठेवायची नाही, ही आपणाक सावलीतच सुकूची आहेत। आता ही ताटा सुकत ठेवताना उन्हात ठेवायचं नाही, तर ह्या एका रूममध्ये खिडकीजवळ हवेशीर ठिकाणी ठेवून द्यायचं। आता ही ताटा आपण सावलीत ठेवलं तर ह्या ताटांका नक्कीच 100% मुंग्या येतले। तर काय करायचा, एका ताटात पाणी ओतायचा, त्याच्यात एक छोटी वाटी ठेवायची आणि त्याच्यावर ह्या ताट ठेवायचा। मी ही सगळी ताटा एका बाकड्यावरती सगळे ठेवून घेतले, त्यामुळे एका मुंगे लागणार नाही। तर हय बघा, आपलं आंब्याचं पल्प बघा दुसऱ्या दिवशी किती सुकलं होतं। हे बघा, आता हे पल्प चमच्यानं असं काढून घ्यायचं।
आता हय बघा, ह्या चमच्यानं असा काढून घेतल्यावर परत सुकून घ्यायचा. हय मी सगळ्या ताटातलं काढून एकत्र करून ठेवलंय. आता ह्या मी अजून 2-3 दिवस चांगला सुकून घेते. हय बघा, मी हे चांगला सुकून घेतले, अजिबात पाणी नाही आहे बघा. आता ह्या मी मिक्सरला लावून घेते. आता ह्या मिक्सरला लावून एकदम बारीक अशी पावडर करून घेऊया. किती बारीक अशी पावडर झाली आहे बघा. ही बघा, ह्या पावडरीपासून तुम्ही मँगो मिल्कशेक, मँगोचं सरबत, श्रीखंड, शिरो, बर्फी असे भरपूर पदार्थ बनवू शकता. ही पावडर सगळी मिक्सरला लावून झाल्यावर चाळणीने का चाळून घ्यायची आणि ही पावडर वाटून झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवा. म्हणजे आपली ही पावडर अजिबात खराब होणार नाही आणि कीड पण लागणार नाही. अशी ही हापूस आंब्याची पावडर तुम्ही एकदा नक्की करून बघा. ह्याच हापूस आंब्याच्या पावडरीपासून तुम्ही वेगवेगळे पदार्थ बनवू शकतास. तर ही आंब्याची पावडर तुमका आवडली असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. बाय.